श्रीराम जय जय राम. साधनाची जोपासना, स्वार्थाला आळा घालणे. भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व काही वाया आहे. ते प्रेम आतून यावं लागतं. आपल्याला ज्याचा विसर पडत नाही त्याचे प्रेम आपल्याला असते. म्हणजेच आपल्याला ज्यांचे प्रेम नाही त्याचा लवकर विसर पडतो. आपल्याला भगवंताचे प्रेम नाही म्हणून त्याचा विसर पडतो. म्हणून भगवंताचे नित्य स्मरण राहण्यासाठी आणि त्याचे प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाढणार नाही. 2. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही गोष्ट अगर सूचना म्हणून सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सूचना सांगावी. 4. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि जीत या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. आणि शेवटची तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषयांवर सर्व बाजूनी हल्ला चढवणे. बाहेरून इंद्रियांना वळण लावावे आणि आतून मनाला अनुसंधानात ठेवावे. स्वार्थाला आळा घालणे म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याचप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कोणाजवळ काय मागतो. पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असं म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरता जितका असेन त्याहून जास्त मी दुसऱ्याकरता आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढा मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे, आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे. हेच सर्वांचे सार आहे आणि हाच खरा धर्म होय. जगातील आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. श्रीराम. भगवंताच्या प्रेमा वाचून सर्व काही वाया, पडू दे तच्चरणी काया, पडू दे तच्चरणी काया. प्रेम जयावर स्मरण तयाचे, प्रेम अंतरी फुलवायाचे. प्रेम जयावर स्मरण तयाचे, प्रेम अंतरी फुलवायाचे. भगवत प्रेमा आड येत जे ते सगळे माया, पडू दे तच्चरणी काया, पडू दे तच्चरणी काया. बरी नम्रता वचनी मधुरता, हृदि कोमलता वर्तनी शुचिता. बरी नम्रता वचनी मधुरता, हृदि कोमलता वर्तनी शुचिता. नाम स्मरता लागतोच नर विषयासी विसराया, पडू दे तच्चरणी काया, पडू दे तच्चरणी काया. मजसाठी न मी रामाचा, मी नतनाचा मी देवाचा. मजसाठी न मी रामाचा, मी नतनाचा मी देवाचा. सोहम सोहम तत्व पाहिजे आचरणी यावया, पडू दे तच्चरणी काया, पडू दे तच्चरणी काया. भगवंताच्या प्रेमा वाचून सर्व काही वाया,
पडू दे तच्चरणी काया, पडू दे तच्चरणी काया, पडू दे तच्चरणी काया. श्रीराम